नांदेड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसी चौरस्त्यावर वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रामतीर्थ पोलिसांनी आज अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केली असल्यामुळे चौक परिसर हा मोकळा श्वास घेत असल्याचं दिसून आलंय। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता हा एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असते। अनेक वेळा चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते, कारण रस्त्यावर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, त्याचबरोबर हातगाड्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, यामुळे रस्ता हा निमुळता होऊन वाहन चालकांना आणि येथील नागरिकांना अडचण निर्माण होत होती। ही बाब लक्षात घेऊन मागील काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। आज रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप आणि ग्रामसेवक नागेश येरसनवार यांनी पुढाकार घेतला आणि अतिक्रमण काढण्याचं काम सुरू केलं। मात्र आज घडीला छोट्या व्यावसायिकांवर संक्रांत आल्यामुळे ते हतबल झाल्याचे पाहावयास मिळाले। यावेळी नरसी बीटचे संजय शिंदे, शेख अहमद, पोलीस कर्मचारी अनिल रिंदकवाले, पुंडलिक आलेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। गंगाधर गंगासागरे, एमसीएन न्यूज, नायगाव, नांदेड। काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच इतर सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने विविध नरसीमध्ये विविध ठिकाणी जे अतिक्रमण झाले किंवा विविध समस्या आहेत, त्या समस्यांच्या अनुषंगाने जे त्यांनी निवेदन दिलं होतं, त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतला त्यांच्या मागणीप्रमाणे बंदोबस्त दिलेला आहे आणि ग्रामपंचायतनी सर्व गावकऱ्यांच्या संमतीने, गावकऱ्यांच्या वतीने हे अतिक्रमण काढण्याचं हातात घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज कारवाई करून त्यासाठी आपण पूर्ण पोलीस बंदोबस्त दिलेला होता आणि आज अतिक्रमण काढलेलं आहे। चौक रिकामा करण्याचं बऱ्याच दिवसापासून विविध ठिकाणी जाम होत होते, ट्रॅफिक जाम होत होते आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने हे खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि त्यासाठी आम्ही लागेल ती सर्व मदत गावकऱ्यांना केलेली आहे।